बोलत चालत ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली ती. लोक म्हणले शाळा सुटल्यावर का आली पोर. काय झाकली 1.25 लाखाची उत्तर पुढं सारखायचं आहे आपल्याला. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. पुन्हा ह्या बांगर परिवाराच्या दुःखात प्रसंगाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. ये साथी आलिया वणगा सारंग दारू पण नाही तरी संसारू जाईल लया. एवढा शब्द संपला की कीर्तन संपलं. मुद्द्यातल्या सुरुवातीला शब्दाला सुरुवात. एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता आज आहे उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का थोडाच? आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती. पहिली बाळात पण आली ती. दुसरी ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? हां एखाद्या म्हाताऱ्याला विचार कसं काय बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव आहे तू. पुढं बारं काढित होतो मागं सायपण उकडती. सायपण जोडीत होतं नट डिल्ला होतो. नट बसत होतं चमडं खलास होतं. चमडं बसत होतं डीपी जळती. डीपी बसती तयार आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचं सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून द्या. घरी गेल्यावर पाहा. या फळना चुंबिता फुलना थोरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही. ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे. ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा हे होईल. याच्या वाचून काय अडलंय? लग्न झालं पोरगं होणार. त्याची काय मिटिंग घ्यायची. माणसं म्हणते झालं बघ त्याला पोर. मग आता यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो. काले होता आज आहे. आजा गेला पंजा गेला द्या खदेकत बाप. एक वाक्य सांगा महाराज. कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आई ती श्रीमंत झालेली माणसं वेगळी. एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली. कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला. कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं. काय नवीन? आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही. त्यात काय एवढं विशेष आहे? अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते. ती बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते. ती अशी येडे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची. 5-50 याडपाट गोळा केले का झाले योग संघटन. ती हुशार मंडळी राहती. तर आपल्याच्यानं होत असतं कधी. आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पकवा शिकवायचं आहे. इथं पकवायचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार. कोणी उठायचं माया पोरला कीर्तन शिकवा. अहो कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेतात. तो कोण नेतो? असं चालतं का महाराज? तसं नाही चालत. जगामध्ये एकच माणूस असा आहे का बाप करतो तेच पोऱ्या करतो. पुढारी हुशार. बाप दमत आला पोरगा उठला. पोराला जागा नाही. सून नाही येईन साडू टोळी तीच. हां असं जमून नाही देते. रात्री बायको बाळा 3 झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड. उमलते नेतृत्व. सोळा टाके पडले त्या बाईला. जगती का नाही? उमलते नेतृत्व. फुटली नाही त्याला मिशी. युवकांचे श्रद्धास्थान. पुन्हा काढली मिशी. जनसामान्यांचा आवाज. शब्द तर कुठून आणत्यात काय कळत नाही. पुस्तकच कोणतं वाचित्यात काय कळत नाही. बुलंद तोप. शब्द कुठून आणत्यात काय नो. परिसराचे भाग्य विधाते. काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मेले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही. आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं महाराज. काही राहिलं नाही. फक्त झाकली 1.25 लाखाची. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्याचे बाहेर पडलं ना ते पीठ. फक्त थोडं कानाला वाईट पण ओकेच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय. आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल. आलाच 11ला बाई कामाला येते 5ला जाती. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि तिथं एवढंच खाती 2 तास.
तिला म्हणलं हात उचलती पण तिथं कांद्या लागला होता लागेलच लागायचं काय राहिलं. हो मोबाईल आहे तिच्याकडं. ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तो गडी सायकल येऊ नये त्यालाही गाडी. त्याला 300 नीला 200 की झाले 500. आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डिग्रीला आहे त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. पाणी वापरीत नाही चहाला नुसतं दूधच आहे. सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले ना त्यांचे. एक लाईट बोर्ड नुसतं चार्जरसाठी एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे. घरं आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत. वा वा वा. जेवताना टी व्ही पाहती झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. हां दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं. आज काय करता येतं का काय. आजचे दिवस या बरं राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही असं झालं. हो मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खेचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. त्याच्यातलं कोणतं खोटं ठरलं सांगा. आणि आता 5 गोष्टी सांगून देतो घडणार आहेत. नाही घडलं ना मला दिसेल ती 10 ना. पण घडणार. एक 2-3च वर्ष थांबा महाराज. घरांमध्ये माणसं राहणार नाहीत. माणसं नाही राहणार का. प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे मुलगा बाहेर आहे. घरात माणसं कुठे आहे. 10:30 वाजता निम्म्या गावाला कुलूप आहे. तुम्ही जाऊन पहा गावात माणसं नाही राहिली. माणसंच कुठे गावात. भिकारी सुद्धा आता दुपारी येत नाहीत. गरज लावेल माणसं कुठे घरात. जर कांदे सकाळचा सीझन चालला लागवडी सीझन झाला महाराज 10 वाजता गावात माणूस नाही. माणसं कुठे. वयस्कर म्हातारी आई आहे बिचारी वटेवर बसते. म्हातारा आजारी पडला बादलीनं पाणी आणते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा काठी टिकीत दवाखान्यात जातो. म्हातारी रस्त्याला उभी राहते. लोकांना विचारते रविवार कधी आहे का. माझ्या रविवारी येऊन माझ्या मुलानं मला डोळे भरून पाहावा एवढी अपेक्षा आहे. त्याने मला पैसे देऊ नये. पैसे नाही देऊ लुगडं नाही आणू पण त्यानं मला डोळे भरून पाहावा. कोण आणणार आहे. इकून तिकून पत्र तर येतच नाही. आता पत्र हा विषय संपला. पूर्वी तरी म्हातारी पोस्ट म्हणला विचारायचे भाऊ काही आलंय का. आता ते दिवस नाही. आता फक्त म्हातारीनं रविवारी विचारायचा वटेवर बसायचं. आज 50% कुटुंबांमधली ही परिस्थिती झाली महाराज. माणसं नुसते शिकून मोठे झाले तर सर्व्हिसला लागले. यांना रविवारी सुद्धा तासभर आई पुढे जाऊन बसायला वेळ नाही हो. यांना पेमेंट मोकार झालंय. सासरवाड्यात तगड्या मिळाल्यात. मी उन्हामध्ये फक्त 3च गोष्टी पाहिजे. गाजर पारखे माणसं आहेत आपण. बाहेरचं आपल्याला घेत. आपल्याला काय कळालं बा 50 वर्षात. काय कळालं 50 वर्षात काय कळालं. हो 50 वर्षात कोणला बटन दाबाव हे कळालं नाही आपल्याला. काय कळायचं तुम्हाला 50 वर्षात. 50 रुपये घेऊन मतदान करणारी हलके मेंदूची माणसं तुम्ही. तुम्हाला गाथा कवा कळणार. 100 रुपये घेतले मतदानामागं. 5 जणांनी 500 घेतले. मग ती किती माणसी किती. एका माणसाला किती 100. किती माणसं आहे घरात 5. किती वर्षाची 5 वर्षाची. वर्षाचे दिवस किती 365. 5 वर्षाचे दिवस किती 1860. तुम्हाला काय रोज पडला. ए बेवडेव मागून आखी चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फाडून टाकेन फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवील. अरे संधी सोडून भीक मागा ना. काय फरक पडला. हे बा याच्यासाठी लाजायचं काही नाहीतर हे करायचं कोणासाठी. मुलं बाळा निघल्यावर कोणासाठी करायचं. महिनाभर बलात्कारच वाचायचे का पेपरला. दिल्लीचा मिटला का मुंबईचा उठला. मुंबईचा उठला का पुण्याचा उठला. वड्या नाल्याच्या हिशोबातच नाही. रोज बलात्कारच वाचायचे का आपण. पेपर कधी इकत वाचायचा नाही. नाही 3 रुपयाला पेपर आहे. 6 पानी आहे. 6च्या 6 पानं मी सांगतो तुम्ही 3-3 रुपये माल लिहायचे. पहिलं पान हेडिंग 6 पान आहे बरं का. प्रचंड गदारोळात अधिवेशनाची सुरुवात. चहा पाण्यावर बहिष्कार. विरोधक आक्रमक. सत्ताधाऱ्यांवर कोणताच परिणाम नाही. संपलं पहिलं पान.
आतलं पान अडवले उडवले गाठवले बोकसले लुटले हल्ले पळवले. खाल्ल्या कोपऱ्यात रोड तच 13 गुंठे विकणे आहे. जागा भाड्यानं देणे आहे. तिसरं पान बलात्कार, सामुदायिक बलात्कार, पाचवी बलात्कार, फुसलावून पळवले, विवाहित बेपत्ता, पोरगी पेपरला गेली आली नाही, सोनेरी सासरा गायब, मेवणा मेवणी घेऊन पशार. किती पानं झाली? 3. चौथं पान तीव्र चारा टंचाई, पाण्यासाठी आंदोलन, टँकर कडव्याचा गायब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अर्ध पान. किती पान झाली? 5वं पान यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ, 250 नावं. त्याच्या खाली कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, कल्याणकारी योजना राबवणार. शेवटचं पान शिळीला 3 बकरं, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ, शिळीला 3 बकरं, बिबट्या सापडानं पिंजरा गायब, पिंजऱ्यातला बोकड गायब. पिंजरा आहे, पिंजरा आहे, आतला बोकड गायब. सकाळी शिंग सापडली उसातच, माणसनी काढेल. क्रिकेटमध्ये 3 धावांनी पराजय, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ. बस. आणि यांच्या शिववास आमंत्रण निमंत्रण. संपला पेपर. द्या 3-3 रुपये. सत्य नाही राहिलं मला, मी मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. आता काळ बदललाय, जरा सावध व्हा आणि थोडं मागं चला. तुम्ही म्हणाल मागं म्हणजे आम्हाला पुढे नेता का? व्हा. तुम्हाला मागचं क्लिअर झालं का पुढे नेलं? मी तुम्हाला मागं पुढे नेऊन आणलं होतं. नियतीला 2 मुलं आहेत. कलियुगात माणसं वरून सुखे आणि आतून दुखे. इथं आपण आलो. चला आता थोडं किचकट आहे, तेवढं पटकन ऐकायचं. संताची गरज यालाच कळते. महाग कसा तयार झालाय नीट ऐका. आता पटकन ऐका. 0 कर रे बोटानं. ए बरे, अय 0 कर, 0 0 कर, 0 कर बोटानं. 0 बोट बोल नका बाकीचे. 0 कर रे बोटानं. ए 0 कर रे बोटानं. 0 0. तुम्ही नका बोलू. तू करेक्ट. 0 ना? हा 0 आहे का? त्यांचा दोष नाही महाराज, त्यांना भाताबरोबर खरी भूमी सुरू करायला पाहिजे शाळेत. 5वी ते 7वी भूमीला, 8वी ते 10वी अर्धी क्वार्टर तेव्हा तयार होतील ते. ए पटकन खा. तर वरच्या पोरांनी बोलायचं नाही. सावध बसा रे तुम्ही. तू कितीला आहे? टी शर्ट आला तुझ्या पुढचा. खाली बसून सांगायचं, खाली घाबरत नाही. कितीला आहे? घड्याळाला काटे किती? सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? सावध बसा. आता सावध बसा. मांडी बिंडी घाला, हातबीत बांधायचं नाही आणि फक्त एवढा कोपरा बोलल, बाकीच्यानी कोणी बोलायचं नाही. सावध बसा. घाबरायचं? पोरानं जोरात सांगा. घाबरायचं? कीर्तन कोणाचं आहे? इंदुरीकर महाराज. घाबरायचं नाही. सांगा पटापटा. ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का घरी वाजले की 12, शिला की जवानी, मुन्नी बदनाम होईल. वॉन्टेड मधलं गाणं जलवा. करेक्ट. मध्यभागी भांग, भागी बोल का? मध्यभागी भांग पडते, त्या भांगाचं नाव तेरे नाम. अजिबात डोक्याला केस नाही, त्या भांगाचं नाव गजनी. रावजी राठोडचं ह्या महिन्यात गाजलेलं गाणं धीम ताता धीम ताता. करेक्ट. अजय देवगणचं सिंगम मधलं नाव बाजीराव सिंगम. करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका. करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं भाऊजी भाऊजी. देवयानी मधला गाजलेला शर्त संग्राम. करेक्ट. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी. हीच खरी राष्ट्राची संपत्ती. हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे. ए आता सावध बसा पोरांनो. 2 ए बाकी बोल नका. 2च प्रश्न राहिले. सावध बसा. घाबरायचं? पोरांनो ए बोलणार. पोरांनो याला 2च माणसं जबाबदार. तुमची आई आणि बस.
आणि आता शेवटचा प्रश्न, घाबरायचा सगळ्यांनी एका आवाजात उत्तर द्यायचं, मागच्यांना सुद्धा ऐकू गेलं पाहिजे. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं केलं. घेतली ना ठोकून. महिला मंडळ आपले जे नाही काय रत्न दिले बाय गावाला, अजून 2-2 दिले का गाव तांबड्यात नेलं. हा सगळा सासू सासऱ्यांना घेतलेल्या तळतळाटाचा परिणाम आहे. 16 सोमवार करतील, सासरा बिन भाकरीचा मारी दी. जिला सून नाही तिथं लई टकळ्या फोडी ती. माह्या डोळे देखत आणायची म्हणती, माह्या डोळे अण्णा अंग भयान. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वैशाखात सुना आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं तुला. आणि जिने भावाची केली तिथं उन्हाळ्यातच मिली मला. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. नाही त्यांना आपली गाठ घ्यायची. मला ती फाईल डॉक्टरला पैसे द्यायचे नाही, ती बिल मला देऊन टाकायचं. कारण आता लोक आमच्या नावानं बोंबलातात, लई लोक बोंबलात. कीर्तनकार लोक लई पैसे घेतात, लई पैसे घेतात. आम्हाला पेन्शन आहे का म्हातारपणी? आम्ही आता माल छापायचा नाही, मग केव्हा छापायचा? मला सांगा, 35 मिनिटाचा शिक्षकाचा तास आहे. 35 मिनिटाचा, जायला 5 मिनिटं, फळा पुसाय 5 मिनिटं, शिकितो 25 मिनिटं, त्याला 36,000 रुपये पगार आहे. मग इंदुरीकर तर जर 2 तास बोलवतो, त्यानं 20,000 घेतले. काय कळ लागली बा? आता एवढी लोक देवळालीला सभेला आणायला काही झालं तर 5-7 लाख रुपये लागले असे तुम्हाला. काही बी नळ्या खांड. मग मलाच 1 लाख द्यायला तुमची काय अडचण आहे? पण तुम्ही आम्हाला नाही देणार. जो तुमची लाल करेल त्याला बोकंडी घेणार, आमच्या तासून ठोकणार. लोकांना असं लागतं. इंदुरीकरचं कीर्तन देवळालीला एक धोत्रावाला म्हातारा आलं बिचारं साधं, आणि साध्या माणसाकडे श्रद्धा असते. ते आलं, त्याला वाटलं इंदुरीकरच्या पाया पडवा. तिल्लाबाड होतं का सज्जन होतं? सज्जन. पण इंदुरीकर हलकट. त्याला म्हणा त्या म्हाताऱ्याला वाटलं हे बाबा पाया पडून देत. ते बिचारं सात्विक होतं, असं वाकून गेलं. आणि एक लय नालायक माणूस आला, पण श्रीमंत लय, मोकार पैसा, पण नालायक. इंदुरीकर त्याच्यापेक्षा नालायक. इंदुरीकरनं त्याला लांबूनच पाहिलं, म्हणले आतापर्यंत फक्त फुलाचा सुगंध घेत होतो, आज प्रत्यक्षात फुल पाहायला मिळालं. या बसा आमच्या बोकांडी. का? इंदुरीकरला माहित होतं धोत्रावाला पाया पडायचा रुपया सुद्धा देणार. आणि हा श्रीमंत असल्यामुळे पैशासाठी बोकांडी घ्यायला काय हरकत? हे खऱ्याचं जग नाहीये महाराज. सावध व्हा. संपली माणसं. 5-10 वर्षात तुम्ही नकाशात राहत नाही. उत्तर कुठं राहतं तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला 2 मुलं आहेत. एका मुलाचं नाव सुख आहे, एका मुलाचं नाव दुःख आहे. कलियुगामध्ये वरून लोक सुखी होतील, आतून दुःखी होतील. आणि आपण संत वरून दुःखी आहेत, आतून सुखी आहेत. आपण वरून सुखी आहेत, आतून दुःखी आहे. हे कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये संताशिवाय साधन नाही. आता संत कोणाला म्हणायचं? परत घोटाळा आला. तुम्ही उद्या म्हणाल इंदुरीकर संत आहे. तुम्हाला आमचे लफडे काय माहित? अहो, तुम्ही इस्त्री पाहत्या, कर्ज कुठं पाहत्या, तुम्ही गाडी पाहत्या. एक वाक्य सांगा मला, कुणालाही संत म्हणू नका. ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणा. इस्टेट का म्हणणार, कशाला संत म्हणा? काय ते इस्टेटीला करायचं? 3,500 एकर जमीन, 3,500 एकर जमीन, 52 पेट्रोल पंप, 51 अंगणवाड्या, 350 बार, मोकारी इस्टेट. मस्त येईन कोणत्या शिवारात किती थोर समाजसेवक. आणि बीपी वाढला, गॅस झाला, गॅस. डॉक्टर म्हणले अवघड आहे. डॉक्टरने इथं नळी घातली, इकडं काढली, तरी गॅस निघाला. डॉक्टर म्हणले इकडं आहे 2 छिद्र, पण इकडं एकच आहे, आता कसं करायचं? म्हणून त्यानं लघवीची नळी ह्या नागपुडीत घातली
आरडला मिळाला ना, आता काय करायची इष्टीला? ही संपत्ती कमवणारी माणसं आहे ना, यांना आपल्याला मरायचं आहे ध्यानातच नाही हो. नाही नाही, आणि सगळ्यांनी कमावली, त्याच्या मागे कीर्तनकारांनी कमावली, काय काय झालं? काय गण धुतलं ना बाकीच्यानी. संडास नाही ठुली, संडास खिडक्यान भांड्यान भांड्यातलं आणलं, कोण नाही राहिलो. अरे उलट तुमच्या सारख्याने म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर सारख्या गरीबाला 5-50 हजार देऊन टाका चला. आपली माणसं आहेत, सांभाळा आणि चला पुढे. तुम्हाला सुख मिळवायचंय, कलीमध्ये सुखाचं साधन सांगतो. संत कोणाला म्हणायचं एका वाक्यात सांगतो. संतांची व्याख्या अशी आहे, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्याला संत म्हणतात. आता तुम्हाला संतांची गरज काय, त्याचं एका वाक्यात उत्तर, सुखी आहे देव. देवाचा पत्ता संतांना माहितीये, म्हणून तुम्हाला संतांची गाठ घ्यावं लागेल. सरळ उत्तर, सुखी आहे, सुखी आहे देव. सुखरूप आयचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. देव सुखी आहे, तुम्हाला संतांची गाठ घ्यावं लागेल. आणि संत कसे तयार होतात त्याचं उत्तर आहे का? पटकन शून्य कर बोटानं आता. करेक्ट. परत तसंच केलं का परत? असं. आता जरा किचकट आहे तेवढा भाग आहे का? हे जग शून्य होतं काय? हे जग शून्य, पहिल्या जगात काही नव्हतं. आता काही म्हणतील बुवा मी